विचार केला 59 धावा बनल्या गेल्या 60 धावा बनवायच्या आहे टीम योगेश पवार 11 चेतन म्हात्रे बघू शकतो भाई भाई मार मार सांगू शकत नाही कुमार आता शुभम पवारची टीम आहे. स्वर्गीय योगेश दादा म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे मित्रांनो. योगेश दादा सर्वांच्या मनावरती राज्य करणारा, कारण की खिडका लिगामधला एक क्रिकेट प्लेअर म्हटलं ना तर योगेश दादाची नक्कीच आठवण येते. कसं वाटलं हरून मित्रांनो 2 मॅच जिंकला आपण कुठे लय खुशी कबीर इलेला विरुद्ध केलेला फायदा आपले 2 मॅच जिंकले. नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आजची व्हिडिओ खूप भारी होणार आहे, शेवटपर्यंत बघत राहा. तर मित्रांनो आपण पुढेच न चाललं तर आज गावामध्ये मॅच आहेत. तर KPL म्हणजे खिडकाली प्रीमियर लीग, तर तुम्हाला भरपूर बघायला मज्जा सुद्धा येणार आहे. आणि आपली पहिलीच मॅच आहे, कोणाविरुद्ध आहे ते पण तुम्हाला बघायला भेटणार आहेत. पुढे ग्राउंडमध्ये जाणार आहे. वाजल्यात 9, तर 9चा टायमिंग दिला. इथेच 9 वाजता आपले प्लेयर येणार आहेत. थोड्या वेळात बघूया कुठे आहेत. तर आम्ही आहे इथे छोट्यादा समोरच. छोट्यादान आपल्या टीममध्ये दरवर्षी कबीर इलेव्हनमध्ये नसतो मित्रांनो, पण यावर्षी घेतलेलं आहे कबीर इलेव्हनमध्ये ना. अभिनय दादा कबीर इलेव्हनमध्ये, रोहनदा आहे, तसंच स्वराज आपला सपोर्ट करण्यासाठी येणार आहे ना. आपण पण कबीर इलेव्हनमध्ये आहे. मागच्या वर्षी नव्हतं कबीर इलेव्हनमध्ये, यावर्षी आहे. तर अजून कुठेतरी खेळायला मजासुद्धा येणार आहे, कारण आपली टीम आहे कबीर इलेव्हन ना. यो स्वराज आहे, कबीर पण आहे यावर्षी, मागच्या वर्षी पण होता. तर चला जाऊया ग्राउंडवरती जाणार आता आपण. तर चला लेट्स गो. तर मित्रांनो आपण आलो आहे आता नाश्ता करायला. खेळायच्या आधी नाश्ता करायला आलो आहे. वडापाव खायला कुठे आलो? टायगरला, कारण की इथे वडापावच 1 नंबर लागतो मित्रांनो. 1 नाही तर 2 मी इथे वडापाव खातच असतो. कधी पण येतो येतो. आहेत ना रेडी वडापाव नाहीत का? आहेत वडापाव इथं, भाजीपाव ना. आमचे टीममेट पण आहेत, आयुष पाटील आणि मोहित पाटील. बघूया मोहित पाटील. मोहित काय बोलतं, रणनीती काय असणार तुमची आज? काही ना बघू नंतर नंतर बघू बोलतं. तर घेतो मित्रांनो पहिले नाश्ता करून. तर मित्रांनो आपण फायनली पोचलो आहे ग्राउंडवरती. अजून आमचे टीममधले प्लेयर तर काही दिसत नाही. आम्ही 4-5 जण आहेत ते आलो ना. विकेट बघू शकता कॉन्क्रीटची आहे मित्रांनो. मागच्या वर्षी बघितली तर मातीची होती, यावर्षी कॉन्क्रीट आहे. तर कॉन्क्रीट ती खेळायला अजूनपर्यंत आपल्याला जमत नाही जास्ती, कारण की आपण शेतामध्ये खेळतो, तिकडे आपली मातीची विकेट आहे. तरी पण आज खेळायला भरपूर मजा येणार आहे. आपली विरुद्ध टीम पण आहे, शुभम पवारची टीम आहे. स्वर्गीय योगेश दादा म्हणजे दिलदार व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे मित्रांनो. योगेश दादा सर्वांच्या मनावरती राज्य करणारा, कारण की खिडका लिगामधला एक क्रिकेट प्लेअर म्हटलं ना तर योगेश दादाची नक्कीच आठवण येते. आणि त्याच नावामध्ये आज कुठेतरी संघ खेळतो आहे. शुभम दादाने टीम घेतलेली आहे ना, त्यांच्याच विरुद्ध आपली मॅच लागलेली आहे मित्रांनो. बघू शकता मी पूर्ण कॉन्क्रीटची पिच आहे, दिसत असेल. काम चालू आहे मित्रांनो, भरपूर लेट झालं वाटतं. अजून काही मॅच चालू नाही तर बघा छोट्यादा प्रॅक्टिस करतोय. छोट्यादा काय रणनीती आहे? काय नाही, फक्त जिकायचा हौस ठेवला आम्ही. जिकायचा आहे मित्रांनो फक्त ना. या साईडला मोहित पाटील मना बघून लय लांब पाला तर. आणि आमच्या टीममध्ये मागच्या वर्षी कोणत्या टीममध्ये होता? कोणीच नव्हता घेतला, अनसोल्ड होता भाऊ. पण यावर्षी कुठे कबीर इलेव्हनमध्ये संधी भेटले. आईला आलाय आणि ओपनिंगला उतरणार वाटतं, मला वाटतं. मग का तोडफोड असतं तोडफोड असतं ताव उतरतं म्हणजे हल्ला डायरेक्ट नाही. या साईडला ओपनिंगचा प्लेअर आहे विनय दादा. काय रणनीती होती? रणनीती सगळं मागं मारायचं बोल. समजा मागं मारचं फक्त पहिल्याला आउट आले. आणि यो मेन बॅट्समन आहे यो 12 आउट आल्या नंतर उतरतो आम्ही. याला मोहित मागचं नावच बघा मी, ज्याच्या नावाने संघ गेले हाच तो कबीर इलेव्हनचा बादशाह म्हणला तर हसतो का. काही तुला कसं वाटतं? कला वाटतं. आणि बघा सोन्या पण आलाय. टेन्शन आलं त्याला सकाळच वाटतं मनात. कुठं आणलं इकडं टी शर्ट घालून एक सारखे दिसतात बरकी नाही. इथे बघू शकता बॅनर खिडकाली प्रीमियर लीग असा बॅनर. काय रणनीती घेऊची?
मग इथे शिवल्या जेवण कुठं बॅनर लागणार मित्रांनो. लवकरच मॅच चालू होणार आपली. कसा पिरो ना वरती जाता असा इथे सिस्टम आहे मित्रांनो. इथे पटकन दिसत असतील याच्यामुळे असं हे होतंय. साईड हे इथे काहीतरी संबंध तसं आहे ते. कसं भारी वाटतं. आपण ट्राय नाही केला पण आज बघितला चांगला असा आहे. आपण नक्कीच घेऊ. आपले कसं पैसे नाही आले. तुम्ही व्हिडिओ बघितला नक्कीच पैसे येते युट्यूबचं वाटतं. दर जय गणपतीचं पूजन केलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. त्यानंतर आपण श्रीफल वाढवणार आहोत मान्यवरांचे शुभ हस्ते. उद्घाटन सोला तर आताच झालंय. फक्त तो सुटायचा बाकी आहे. बघूया तो सुटला तर लगेच आपली मॅच चालू होणार आहे. विरुद्ध टीम बघू शकता. मॅचचा हिरकाळी प्रीमियर लीग पहिल्या मॅचचा टॉस जिंकला. त्या ठिकाणी टीम योगेश पवार 11 या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. बॅटिंग करणार आहे पहिल्या सत्रामध्ये कबीर 11 संघ. चला दोन्ही टीम्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. हिरकाळी प्रीमियर लीग आपण पाहतो. दमदार असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहेत. जतीन अतिशय सुंदर ब्लॉगर आहेत. ब्लॉग बंद करा. तुम्ही मॅच कडे फोकस करा. तुमची मॅच आहे या ठिकाणी. प्रथमतः टॉस. चला मॅच सुरू करा. ओपनिंग वर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहे. बंधुतुल्य मित्र विशाल पाटील अंतारली स्क्वेअर विकेट की असा आवाजात अपील केली आहे पंचांकडे. पण राकेश मात्र आला नवीन फलंदाज. पुन्हा एकदा इथून मात्र बॅटची कडा आणि फायनलचा क्षेत्ररक्षक बीड होत असताना बॉल वेगाने सीमा पार येतो. हा संघर्षमय चौकार मधील हा ट्रॅकर बॉल आणि त्याला फायनलच्या वरून पाठवलाय. दुसऱ्या टप्प्यावरती बॉल जाऊन सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. अशा पद्धतीने धावसंख्या धावफलकावरती 59 धावा आणि 60 धावसंख्येचं लक्ष ठेवण्याचा केला. 59 धावा बनल्या गेल्या. 60 धावा बनवायच्या आहे टीम योगेश पवार 11 या संघाला आपल्याला पाहायला मिळेल. गेम ऑन रेस प्ले. विश ऑल द बेस्ट. दोन्ही संघासाठी शोध विलियम शोध क्वालिटी पहिला चेंडू या ठिकाणी मात्र फेन खेळला जातो. हाय फटका चांगला. डान्सिंग डाऊन विकेट. फुटवर्कचा वापर म्हटलं जातं ना. मोबाईल नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क खूप महत्वाचा आहे. बाला होतो अद्यापर्यंत कबीर 11 संघासाठी. हाय चेंडू इथे मात्र भन्नाट वेग क्षेत्ररक्षक आहे. या फटक्यासाठी आपल्याला पाहायला मिळतो आणि इथून आणि इथून नशिबाचा चौकार. तर आईच फायनली आपण पहिला राऊंड जिंकलेला आहे. आता दुसरी मॅच कधी आहे बघूया. पहिली मॅच जिंकलेला आहे. आपण चाललोय आता साईल विनय दादा. दुसरी मॅच चालू आहे. तोपर्यंत नाश्ता वगैरे करूया. तर घेतलंय जेवण. धन्यवाद ना. ये बघ कसं लय डेंजर जेवायला या. जेवायला बोलवले जाऊ दे. काय बोलायचं जेवायला मुलं आम्ही तू भांडण देते की जा बरं. कारण की आम्हाला उद्या शर्तीच जायचा म्हणून आम्ही भांडण बोलवले. माझा तुम्हाला काय वाटतं? तुम्ही जिंकले काय वाटतं तुम्हाला? आम्हाला मजा आली पण तुम्ही शॉट पाडून द्यायला लागेल लाणीला. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही हरल्याबद्दल? नाही आम्हाला आमचा प्लॅन पहिले बी तयारच आहे उद्या शर्तीत जायसाठी म्हणून आम्ही घेतलं का. हा मी परत बघा मला परत लाईन लागणार याची मुलं जाम ते हरल्यानंतर देतो होला. तर मित्रांनो एक मॅच जिंकल्यात आणि आपला मित्र बघू एकदा लपले. तो पण एक मॅच जिंकले. आमच्या विरुद्ध गेला घाबरला थोडं.
सुमित इथे बघ. अरे हारू तुम्हाला आम्ही गाव पण ना बघ लास्टचा बोलत आम्ही व्हिडिओ काढून ठेवलेच. बॉलिंग देतो ना तुला. कोण बघ ना तू बॉलिंग बघ माझी. आमची विरुद्ध आहे मित्रांनो. शेवटची मॅच आहे आमची. आता चौथी मॅच चालू. अजून 2 मॅच झाल्या. आपली मॅच लागणार आहे. हे बघा बॅटिंगला ईश्वरी 3 नंबर आवड असेल. चक्का मारला. एक 6 लागला म्हणून चुकून लागला असेल. 10 एकच बॉल दिलता. इथं दोघे कुत्तून शॉट मारले. पहिल्यांदा बघतो सागर ठाकूर आमचे कारण मित्र आहेत तो. आता टॉस कोण जिंकला? टॉस विन का? काय घ्यायचा निर्णय का? डिसिजन पेंडिंग आहे. वेद आलाय मॅच बघायला. अंश आलाय. याच्यानंतर मॅच आहे आपली. जतन म्हात्रे बघू शकतो. भाई देखते हैं क्या करते हैं. काय सांगू शकत नाही. कुमार आता 5 चेंडू 16 धावांची. अरे बॅट फिरो. आता तरी काय करेल. अरे तुझ्या आईला बॅटला कसा वाटला हरून? मित्रांनो 2 मॅच जिंकल्या आपण कुठे. लय खुशी कबीर इलेला विरुद्ध केलेला भाई आपले. 2 मॅच जिंकल्या. धन्यवाद तुमची कृपा. कुठे आण्याचा विकेट घेतली. पळाला गे स्वराज. कसा आपला जिंकल्या. तर मंडळी आपण आलो घरी. तर आपण 2 मॅच जिंकलोय. उद्या शीचा दिवस आहे. तर उद्या आपली मॅच आहे. तर आपली बॉलिंग कशी वाटली, चांगली वाटलं असेल तर कमेंट नक्की करा. आणि वेद आहे आणि अंश आहे आपल्यासोबत. तर डायरेक्ट भेटूया आपण आता उद्या.